अरे या बायका नुसतं डान्सला, योगाला, काय नुसतं वॉकिंगला जात असतात. असे रील आपण खूप पाहत असतो आणि असे जे मोस्टली जिम ट्रेनिंग करतात ना, ते लोक खूप बनवतात असे रील आणि खूप टोंगे मारतात. पण त्यांचे ॲक्च्युअल काय रिझन्स आहेत, लेडीज असे का करतात, ह्यामागे कोणी बोलतच नाही. आणि हां, हे व्हिडिओ त्यासाठी सपोर्टमध्ये नाही आहे की याच्या वेट ट्रेनिंग नाही केलं तरी चालतं, फक्त वॉकिंग करा, त्यासाठी नाही. पण कुठल्याही इश्यूच्या बॉटममध्ये जायला आपल्याला पूर्ण त्याचा रूट कॉज समजून घ्यायला पाहिजे. तर ट्रेनर सगळे हेच मोठी मिस्टेक करतात की त्याचा रूट कॉज काय आहे, लेडीज असं का करतात. तर त्याचं आपण थोडंसं रिझन पाहूया. पहिली गोष्ट, जे लेडीज आहेत, आपल्या भारतीय जे परिवार आपण आहेत, तर त्याच्यामध्ये मोस्टली स्वयंपाक हे लेडीज बनवतात. घरच्या मेजर जे काम आहेत त्या लेडीज बनवतात, सगळीकडे नाही पण मेजॉरिटीमध्ये. मग घरी हेल्प जरी असेल तरीही मेजॉरिटी जे स्वयंपाक असतो तो आपल्या घरी लेडीज बनवतात आणि प्लस ते कामही करतात किंवा घरी असतात. बट ह्या सगळ्यानंतर एक तास स्वतःसाठी त्यांना काढणं पॉसिबल होतं किंवा नाही होत. प्लस मुलं असतात, लहान मुलं ज्यांचे आहेत त्यांचं तर फार फार डिफिकल्ट असतं त्यांना त्यांच्यासाठी वेळ देणं. कारण मुलांचं स्केड्यूलच्या मागे इतकी धावपळ होते की टाईम जरी भेटला एक तास तर त्या एका तासात त्यांना जिममध्ये जाणं हे अवघड वाटतं. त्याचं एक रिझन असू शकतं की जिम वर्कआउट हे खूप आयसोलेटिंग आहे. मीन्स एकटंच जायचं, एकटंच वर्कआउट करायचं, काय वर्कआउट करायचं आणि दिवसभर तुम्ही एकटंच काम करताय, सगळं एकटंच ओढतं आहे अँड देर इज नो वन टू शेअर. तर त्यामुळे खूप ओव्हरवेल्मिंग होऊ शकतं. अँड त्यामुळे योगा किंवा डान्स फिटनेस किंवा चला जाणे मैत्रिणी भेटतात. तर ह्यामध्ये काय होतं, त्यांना एक तास स्वतःसाठी भेटतो, मनातलं मोकळं करता येतं, क्लासेस जातात, हॅपी फील होतात, डान्स करतात. तर ह्यामुळे हे फॉर्म जास्त प्रचलित आहे. आणि वेट ट्रेनिंगचं महत्त्व माहीत नाही असं नाही राहिलं. आता सगळ्यांना अवेअरनेस आलं आहे की जिमला गेल्या गेल्या आपण काय बॉडी बिल्डर बनत नाही, तर ही भीती आता निघून गेली लोकांची. पण तरीही का आपण योगाकडे जातो, का आपल्याला कुठे छान छान गाणे आणि डान्स असेल त्याच क्लासला जायची इच्छा होते, की किंवा वॉकला असं एक मैत्रीण आपण घेऊन की चला गप्पा गोष्टी करत वॉकिंगला निघून जातो, आपल्याला ते छान वाटतं अजूनही. तर बरोबर बोलती ना मैत्रिणीनं. तर अजूनही खूप सारे रिझन्स असतील. माझं जेवढं इंट्रॅक्शन आहे आजपर्यंत लेडीजसोबत मी सगळ्यांशी बोलत असते, मला हे रिझन कळाले. तुमचे अजूनही रिझन असू शकतात आणि त्यात काही वाईट नाही आहे. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता की याच्या हे रिझन आहे, लेट्स डिस्कस. त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. आणि जर तुम्ही ट्रेनर असाल तर नक्की तुम्ही हे कमेंट्सही वाचा. आणि ह्या गोष्टीचं सोल्युशन आपण लगेच शोधणार नाहीये, हळूहळू आपण डिस्कशन करूया. आणि तोपर्यंत मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही का जिम ट्रेनिंग करत नाहीये.